आई कुठे आहे माझी आई? छकुला तुझी वाट पाही आई. मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी 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 आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी सॉरी सॉरी. आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही, डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो आलो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना. हॅलो हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. व्हॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय हाय. स्टार्ट फॉर मेडिसिन. व्हेरी गुड व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. चला तोंड दाखवा. जीभ काढा बाहेर. वासाडे असे घेऊन. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये काय, कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा. सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय समजून नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. होय? हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय या 3 आठवड्या इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. हा? नाही तसं ना काय याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. होय? हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहिती काय कम कम sit down discuss the point. Yeah but बस. okay I'm sorry what is this sit down नाही तर yeah काय? हाड म्हणजे हाड असतात ना हाड. काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले. होय? यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous. It's breaking for stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah. Danger. Keli is danger. Very danger. डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस? तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवणं आहे की नाही.
आता मला सांगा, तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं, म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय? हा? पाहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ, केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर. हा. हा, आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीयेत. काय सांगते? लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय? नाही ही आई, तू त्याच्याशी काय बोलत बसली का? नाही. अगं आई, हा जाम डेंजर माणूस आहे हा? हा. हा, याच्या घरची भांडी घासायची घासली संपली होती ना, म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले. डॉक्टर, माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही? नाही म्हणजे कापलंय नाही असं नाही. ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना, म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे? आहे ना, संबंध आहे ना. म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. होय? हा हो, वजन बघा केवढा आहे त्याचं तर. हा. हा, आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे. त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा, म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत. काय समजले? आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार? असं करेक्ट आहे. आय नो इट. या वेलकम. कम ऑन या. सिट देअर. समजते तुम्हाला, समजते. व्हॉट इज दिस? नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. हा, ते काय? This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain. I also comment for movement. Yeah, I also taking for about you. होय, होय. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का? म्हणजे एवढं डेंजरस आहे का? म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं? यांचं इंग्लिश ना. नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते. इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का? अगं आई, हा खोटा बोलतोय. हो, माझ्या डोक्याला नाही, माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय? वर बसा ना. वर बसा तुम्ही. नाही हो, एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय. हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे, पण ते कसं दिसतं? वर बसा ना तुम्ही. होय. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तो नाव ठेवतोय. बघ. तुला सांगता सच्चा, अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय. हो. आणि हा जो दवाखाना आहे ना, तो म्हणजे स्वर्ग असतोय, स्वर्ग. स्वर्ग नाही, नर काय नर. नाही. का बस तू. अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदरं किती आहे? हे बघ माझं प्लास्टर बघ, हे कुडतडलंय त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात? म्हणजे नाही आहेत उंदीर, 10-12 उंदीर आहेत का नाही? हा, पण ते सगळं पाळलेलं आहेत का नाही? पाळलेले? म्हणजे मुलात कसं आहे, मी सायंटिस्ट आहे का नाही? म्हणजे फावल्या वेळात मी डॉक्टर की करतो का नाही? आणि कसं आहे, आम्ही प्रयोग करतो. पहिला उंदरावर प्रयोग करतो, मग ह्या माकडावर, म्हणजे माणसावर. म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये. काय होय काय? अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात. हा, लॅबमध्येच असतात. पण ते बसून कंटाळतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना, इथं बसून कंटाळलाय. आम्ही तुला कंटाळलोय. ह्याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे. नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही ते सगळं बरोबर आहे, पण इथं उंदीर आहेत, त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवले. त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं, आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा, म्हणजे काय आहे, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना, तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार? केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे, काय हलूल आतमध्ये घुसानी असं पुरतडत आहे ना, पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाका. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब. काय समज? आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग तर माणूस गायब का नाही? गंमत केली हो. असं कसं? म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर, मग तिथं गोळ्या का ठेवल्या आहेत उंदरांना मारण्याच्या? हा, मारायला नाही, मग? धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? म्हणजे आपलं बघा ना, एलिमिशन नाही आहे, पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही, असं आहे सांगितलं का नाही? हा, आणि बघा ना, जवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेला आहे होय, उंदराने. खरंच कुरतडून ठेवले. हो. म्हणजे असं कुरतडता कुरते. हे काय आहे? बिडीचं बंडल सच्चा? बिडी ओढायचं.
का त्याला अहो, बिडी आवडतोय पण तो. अगं आई मी पिढी नाही ओढत. अरे हे अगं, सापडली हे की. बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन. हा त्यांनी तिला घाबरून आहे ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते. होय नाही नाही मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही नाही म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय ही बिडी ओढणं खोटं बोलणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय. हो हो तुम्ही एक काम करा ना म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा याची मी विडी सोडवू शकतो काही हा, समज चालेल, आई आई शपथ घेऊन सांगते मी खरंच पिढी ओढत नाही. अरे पण आई मला वाटतंय ना मी खरंच बरा झालोय. हा हे बघ उभा राहिलाय तो. नाही, नाही. तो नाही पायावर उभा राहू शकतो पण ते पायाने चालू शकत नाही काय समज अहो, असं का- चालू पण शकतो मी. नाही ठीक आहे मग चालून दाखव ना अहो, ते लेकरू चालतंय माझं. नाही तो इकडून इकडं चालला पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर आहे का नाही चालून दाखवू शकतो ना मी. चालतो पण चाल मला काय करायचंय दाखव चालून हा कंपाऊंडर 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 येस सर काय झालं तुमचं हा ड्युटीवर लक्ष आहे की नाही पेशंट तिथे पडलाय इकडे काय उडले बसतो येस सर आता उचलतो हा हे, उडा, 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 हा, हा, ओय, 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 डॉक्टर एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे. ते ऍक्च्युली कसं म्हणजे मी सायंटिस्ट पण आहे आ? डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही काय पण तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो पेशंट आहे ना हा पूर्णपणे बरा झालेला हा. नाही आहे हा नाही तुम्हाला न्यायचं तर द्या पण काय आहे याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडं ठेवा याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो ठीक आहे दारू आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना. हे वासाड्या खिशातनं नाही तुझ्या रक्तातनं निघाली सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्टसाठी टेस्टिंगसाठी त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे हा एवढी दारू पितो आई दारू शपथ पितोस? सांगतो मी दारू नाही पिणार. दारू प्यायची सवय लागली कशी तुला? अशी पायाखाली चिरून मारीन ना आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर हा. जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना तोपर्यंत याला हिथं ठेवा त्याला तिथं. वायसाड्या तुला काही सांगितलं होतं 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही हा आता बस आई करीत हा? आई! झाली का रे?